युवा मित्रमैत्रिणींनो नमस्कार. 12वी बोर्डाचे निकाल लागले आणि त्यानंतर PCMB या सगळ्या प्रवेश परीक्षा ज्या झाल्या, एंट्रन्स परीक्षा झाल्या, त्या परीक्षांचे निकालही आता लागले. परंतु या रिझल्ट नंतर अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रिया आता सुरू होणार आहेत आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना देखील, पाल्यांना देखील अनेक प्रश्न मनामध्ये पडत असणार आहेत. तर या प्रश्नांची उकल करण्यासाठी ही अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया नेमकी काय आहे हे समजून घेण्यासाठी आकाशवाणीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. अर्थात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियाबाबतची एक विस्तृत मुलाखत. ही प्रवेश प्रक्रिया करत असताना ब्रँचेस कोणत्या निवडाव्यात, महाविद्यालय कोणतं निवडावं, वेगवेगळ्या ब्रँच निवडताना भविष्यामध्ये या ब्रँचेसला कसं महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टींची पूर्तता या मुलाखतीमधून आपण करून घेणार आहोत. अर्थात हे मार्गदर्शन करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आज तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. SGGS अभियांत्रिकी तथा तंत्रशिक्षण संस्था महाविद्यालय नांदेडचे संचालक डॉक्टर मणेश कोकरे यांना आपण आमंत्रित केलं आहे. सर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. श्रोते हो, डॉक्टर मणेश कोकरे यांचं PhD हे IIT खरगपूर इथून झालेलं आहे. पोस्ट डॉक्टरल ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून झालेले आहेत आणि टीचिंग तसंच ॲडमिनिस्ट्रेशनचा 31 वर्षांचा इतका गाढा अनुभव त्यांच्या पाठीशी असताना ते आज आपल्याला, आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, आपल्या असंख्य श्रोत्यांना, पालकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज वेळात वेळ काढून आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर सर, सर्वप्रथम आपल्या या सगळ्या पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की अभियांत्रिकी प्रवेश घेत असताना बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील ही प्रक्रिया काय आहे हे माहिती असतं, परंतु योग्य निर्णय घेणं, योग्य महाविद्यालय निवडणं, ब्रँच निवडणं, अगदी बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरत असतात. तर सुरुवातीचाच प्रश्न असा विचारते तुम्हाला की हे जे अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत, कॉलेजेस आहेत, यांची निवड करताना विद्यार्थ्यांनी, पालकांनी कोणते निकष लक्षात घेणं आवश्यक आहे? काय सांगाल याबद्दल? हा खूप छान प्रश्न आहे, कारण हा प्रत्येक पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतच असतो. आणि आजकाल इंटरनेटचा जमाना आहे, त्यामुळे इंटरनेट हे सगळीकडेच सारखी इन्फॉर्मेशन देत असतं. पण ज्यावेळेस तुम्ही महाविद्यालय निवडता, तर त्या महाविद्यालय निवडताना काही निकष विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जरूर बघावेत. तर ते महाविद्यालय हे NAAC ॲक्रिडेटेड आहे का, NBA ॲक्रिडेटेड आहे का, तर यामुळे त्या महाविद्यालयाची गुणवत्ता, पूर्ण शिक्षण होतं का नाही याच्याबद्दल एक खात्री मिळते. त्याचबरोबर त्या महाविद्यालयामध्ये बिल्डिंग असून उपयोग नाही आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो तिथले शिक्षक, तिथले प्राध्यापक. तर त्या प्राध्यापकांची क्वालिफिकेशन कशी आहे, त्यांची PhD कुठून झालेली आहे, किंवा ते रिसर्चमध्ये किती ॲक्टिव्ह आहेत. तर कारण तो जो रिसर्च, स्टेट ऑफ आर्ट रिसर्च आहे, तो डायरेक्टली विद्यार्थ्यांना रिफ्लेक्ट होत असतो. तर त्यामुळे त्या प्राध्यापकांची गुणवत्ता ही सेकंड निकष बघायला पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं एक कॉमन क्वेश्चन असतो की डिग्री झाल्यानंतर मला पुढं काय, की ते कॉलेजमध्ये प्लेसमेंट किती होतं, तर ते प्लेसमेंटचं रेकॉर्डही त्यांनी पाहावं त्या कॉलेजचं. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असतात, तर ते इंजिनिअरिंगचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी तिथल्या महाविद्यालयामध्ये प्रयोगशाळा किंवा पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीच्या आहेत का नाहीत, स्टेट ऑफ आर्ट लॅबोरेटरी आहेत का नाहीत. त्याचबरोबर त्या महाविद्यालयाचं इंडस्ट्रीबरोबर ती कनेक्शन कशी आहेत, त्याचे MOU आहेत का, हे जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या इंडस्ट्रीबरोबर ती इंटर्नशिप करणं खूप सोपं जातं. आणि त्याचबरोबर त्या महाविद्यालयामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा पार्ट किती चालतो, हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आज फक्त टेक्स्टबुकमधलं शिकवणं हे विद्यार्थ्यांना कुठेही मिळतं, पण नवीन जर ज्ञान द्यायचं असेल तर त्या महाविद्यालयामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा पार्ट चांगला असला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आज कोणत्या पोझिशनपर्यंत गेलेले आहेत याची जरी माहिती मिळवली तर ओव्हरऑल त्या महाविद्यालयाबद्दल तुम्हाला पूर्ण एक चांगली म्हणजे अद्ययावत माहिती मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला निर्णय घेणं खूप सोपं जाईल. त्यामुळे हे काही 4-5 जे निकष आहेत, म्हणजे NBA NAAC ॲक्रेडिशन असो किंवा प्राध्यापकांची गुणवत्ता असो, प्लेसमेंट रेकॉर्ड असो, प्रयोगशाळा किंवा पायाभूत सुविधा असतील किंवा उद्योगाशी संबंध असेल, संशोधन किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल आणि
आणि तिथल्या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थ्यांचं यश या सगळ्या निकष विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जरूर पाहावेत महाविद्यालय फायनल करायच्या अगोदर. बरोबर आहे. खूप छान सर. महाविद्यालयांबद्दलची ही अचूक माहिती तर जमा करणं आवश्यक आहेच, परंतु फक्त महाविद्यालयांची निवड किंवा महाविद्यालयांचे हे जे सगळे निकष आहेत हे लक्षात घेऊन थांबता येणार नाही. योग्य ती ब्रँच, योग्य त्या कॉलेजमध्ये निवड करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर याबद्दल थोडंसं विस्तृत सांगा की इन्स्टिट्यूटला आपण प्राधान्य द्यायला हवं की ब्रँचला द्यायला हवं, किंवा त्या महाविद्यालयाच्या विशिष्ट अशा काही ब्रँच असतात ज्याला खूप छान इतिहास असतो, तर याबद्दल काय आपण मार्गदर्शन करा? नक्कीच. ॲक्च्युली खरं जर सांगायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांनी ब्रँचबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ही त्यांची जी ब्रँच आहे ती पुढच्या 40 वर्षापर्यंत त्यांच्यासोबत राहते. ओके. महाविद्यालय हे फक्त 4 वर्षापुरतं आहे. त्यांचं जे करिअर होणार आहे ते त्याच्या ब्रँचमध्ये होणार आहे. पण समजा एखाद्या चांगल्या उत्कृष्ट महाविद्यालयामध्ये त्या विद्यार्थ्याला चांगले मार्क आहेत पण त्याला पाहिजे ती ब्रँच मिळत नाही, पण दुसऱ्या त्याच्यापेक्षा थोड्या खालोखालच्या याच्यामध्ये कॉलेजमध्ये जर त्याला मिळत असेल तर त्यांनी ब्रँच फॉलो करावी. कारण शेवटी ही ब्रँच त्या विद्यार्थ्यासोबत ही पुढच्या करिअरमध्ये राहणार आहे. त्यामुळे ब्रँचला इम्पॉर्टन्स दिलेलं कधीही चांगलं. तरी अजून एक आज नवीन संधी मिळालेली आहे विद्यार्थ्यांसाठी. जर एखाद्या विद्यार्थ्याला पाहिजे ती ब्रँच मिळाली नाही, ओके, पण त्याला ती कॉलेज पाहिजे, ओके, त्यांनी ते कॉलेज घेतलं, दुसरी ब्रँच घेतली, तरी सेकंड इयर पासून त्याला मायनर डिग्री त्याच्यातून त्या ब्रँचमध्ये मिळता येते. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये ह्या ज्या संधी आहेत ते AIML मध्ये पण असतील, IT मध्ये पण असतील, किंवा मेकॅनिकलमध्ये पण असतील, किंवा त्याच्या ओरिजिनल ब्रँचमध्ये पण असतील. एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळाले, त्यांनी खूप खचून न जाता आहे त्या मार्कावरती जी ब्रँच मिळते ती ब्रँच घ्यावी आणि सेकंड इयरला त्याला मायनरमध्ये त्याला घेता येऊ शकतं. माझा हाच प्रश्न होता सर की NEP अंतर्गत जे मेजर आणि मायनर ह्या ज्या 2 फॅसिलिटी आता उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आणखीन फारसं विद्यार्थ्यांना, पालकांना माहिती नाहीये. नव्याने या धोरणामध्ये जे बदल झालेले आहेत ते थोडंसं विस्तृत पद्धतीने आपण समजून सांगू शकाल का? नक्कीच. 2020 NEP 2020 हे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू झालेलं आहे त्याची पहिली बॅच जी आहे ती ऑटोनॉमस, महाराष्ट्रातले जे ऑटोनॉमस कॉलेज आहे तर त्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये 2022-23 पासूनच सुरू झालेलं आहे. म्हणजे आमचंही ऑटोनॉमस कॉलेज आहे. आमची पहिली NEPची बॅच आहे ती आता फायनल इयरला येते. तर याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळालेली आहे. याच्यामुळं अगोदर जे होतं शिक्षण होतं हे कंपार्टमेंट टाईप एज्युकेशन होतं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या मेरिटनुसार सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालं तर त्याला आयुष्यभर फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचा एवढाच अभ्यास करता येत होता, किंवा मेकॅनिकल मिळालं मेकॅनिकल, किंवा इलेक्ट्रिकल मिळालं इलेक्ट्रिकल. आता हे कंपार्टमेंट जे आहेत ते आता कंपार्टमेंट काढलेले आहेत NEP मध्ये. ज्यावेळेस हा विद्यार्थी सेकंड इयरला जातो त्यावेळेस त्याला ती जी मिळालेली ब्रँच आहे त्याची ब्रँच ही मेजर ब्रँच म्हणून राहते, पण त्याचबरोबर त्याला मायनर जी आवडतीची ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये त्याला मायनर शिक्षण घेता येतं. तर त्यामुळे काय त्याचे 5 जे कोर सब्जेक्ट आहेत ते शिकता येतात. सेकंड इयरला 2 असतात, थर्ड इयरला 2 असतात आणि फायनल इयरला 1 असतात ते. आणि याचबरोबर त्यामुळे काय होतं की त्याला डबल डिग्री मिळते. मेजर समजा एका विद्यार्थ्याला इलेक्ट्रिकलची मेजर मिळालेलं आहे तर मेजर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मायनर इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, और मेजर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मायनर इन AIML. तर त्यामुळे तो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रात सुद्धा त्याला संधी मिळतात आणि AIMLच्या सुद्धा क्षेत्रामध्ये त्याला संधी मिळतात. तर त्यामुळं त्याचा स्कोप वाढलेला आहे आणि त्याला जे आवडतं ते शिक्षण घेता येतं. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट NEP मध्ये केलेली आहे की ती याच्यामध्ये फायनल इयरला 1 सेमेस्टर ही इंटर्नशिप, फुल इंटर्नशिप केलेली आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये जाऊन 6 महिने त्याचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना ते इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट्स त्यांना करता येतात. तर ही फ्लेक्झिबिलिटी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. तर त्यामुळे हे जे NEP नवीन शैक्षणिक धोरण आहे तर ते खरंच विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं आहे. सर, तुम्ही चर्चा करत असताना म्हणालात की आपलं SGGS कॉलेज जे आहे तर ह्याची आता फायनल इयरची जी बॅच आहे ती NEP अंतर्गत शिक्षण घेणारी पहिली बॅच बाहेर पडणार आहे. तर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप आशादायी हा निर्णय आहे. आपल्या
ऑटोनॉमस कॉलेज SGGSचं एक टीम, एक तुकडी बाहेर पडते आहे आणि नक्कीच या आधुनिक जगामध्ये या NEP अंतर्गत जे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये पॅरलली काम करता येणार आहे, आवडीच्या ब्रँचमध्ये देखील काम करायला मिळणार आहे. नक्कीच. तर आपल्या SGGS महाविद्यालयानी, इन्स्टिट्यूटनी खूप छान संधी विद्यार्थ्यांना मिळवून दिलेली आहे. हे विशेष यासाठी सांगायचं की बऱ्याचदा आपल्या मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातून खूपसं टॅलेंट बाहेर येतं आणि त्या टॅलेंटचा वापर करण्यासाठी मराठवाड्याच्या बाहेर, इतर राज्यांमध्ये, इतर देशांमध्ये हे विद्यार्थी जाण्यासाठी धडपड करतात. परंतु आजच्या मुलाखतीमधून आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या पालकांना, विद्यार्थ्यांना आपण हे सांगूयात की आता एवढी धडपड करून बाहेर जायचं काम नाही आहे. आपल्या SGGS महाविद्यालयांमधून, इन्स्टिट्यूटमधून आपण NEP थ्रू या वेगवेगळ्या संधींचा लाभ घेऊ शकता. नक्कीच नक्कीच. खूपच छान. काय सांगाल सर की तुम्ही जसं सांगितलं की डिग्री घेतल्यानंतर 4 वर्षाची ही डिग्री आहे, तर हाऊ टू डेव्हलप आवर करिअर इन 4 years, म्हणजे कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात या 4 वर्षामध्ये आपलं करिअर कसं डेव्हलप करावं आपल्या विद्यार्थ्यांनी? नक्कीच. ज्यावेळेस विद्यार्थी फर्स्ट इयरला ॲडमिशन होतं त्याच्यानंतर त्याचं 4 वर्ष हे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असतात. खरं तर ज्यावेळेस ते 12वीपासून इंजिनिअरिंगच्या पॅटर्नमध्ये येतात, 12वीपर्यंतचा पॅटर्न वेगळा असतो आणि फर्स्ट इयर ज्यावेळेस इंजिनिअरिंगचा पॅटर्न हा तो वेगळा असतो. तर काही दिवस त्याला थोडंसं ॲडॅप्टॅबिलिटी येणं खूप गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर त्यांनी त्याचं घर, बऱ्याच वेळा 12वीपर्यंत ते घरीच असतात आणि घर सोडून ते इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलला किंवा इथं, तर तेही वातावरण त्यांनी जुळवून घ्यावं. तर कारण इंजिनिअरिंगमध्ये फक्त पदवी महत्त्वाची नाही आहे आता, कारण पदवीबरोबर त्याचे स्किल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशनला सुद्धा जायचं असतं, तर त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं आपलं फर्स्ट इयरला आल्यानंतर आपल्याला काय करायचं याचा जरा थोडासा त्यांनी अभ्यास करावा. आणि त्याच्यानंतर फर्स्ट इयरला त्यांनी कम्युनिकेशन स्किल आणि बाकी प्रोग्रॅमिंग जर त्यांना इंटरेस्ट असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी काम करावं फर्स्ट इयरला असताना. ज्यावेळेस ते सेकंड इयरला येतात, कारण फर्स्ट इयर थोडंसं ॲडजस्टमेंटसाठी लागतं, त्यांना तेवढा वेळ आपल्याला क्वेश्चनिंग पिरियड द्यावा लागतो. सेकंड इयरला त्यांनी जे रेग्युलर स्टडी आहे तो असतोच असतो, पण महाविद्यालयामध्ये बरेच वेगवेगळे क्लब असतात, तर त्या क्लबला त्यांनी जॉईन करावं. आणि त्याचबरोबर आज भारत सरकारने हॅकॅथॉन 2017 पासून हॅकॅथॉन स्टार्ट केलेली आहे, तर ह्या ज्या कॉम्पिटिशनमध्ये आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात करावं. कारण तिथं एक अशी म्हणजे इकोसिस्टीम असते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, कारण प्रत्येक क्लबमध्ये फायनल इयरचे विद्यार्थी असतात, थर्ड इयरचे विद्यार्थी असतात, सेकंड इयरचे असतात, फर्स्ट इयरचे. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर हे व्हॉलंटियर म्हणून काम करतात आणि सेकंड इयरपासून त्यांनी त्याच्यामध्ये त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. आणि जे रेग्युलर स्टडी आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी या अशा ज्या हॅकॅथॉन किंवा या स्पर्धामध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात करावं. आणि मग ज्यावेळेस तो थर्ड इयरला येतो तर थर्ड इयरला सुद्धा ह्या हॅकॅथॉन किंवा बाकीच्या ज्या स्पर्धा आहेत याच्यामध्ये नेक्स्ट लेवलला त्यांनी काम करावं. आणि ज्यावेळेस तो फायनल इयरला येतो, फायनल इयरला त्यांच्याकडे 1 सेमेस्टर असतं, कारण नेक्स्ट सेमेस्टर त्यांना प्लेसमेंटसाठी याच्यासाठी इंटर्नशिपसाठी जावं लागतं. तर फायनल इयरला बरेच मुलं एक तर प्लेसमेंटसाठी ट्राय करतात. आमच्या महाविद्यालयामध्ये जर बघितलं तर फायनल इयरला आल्याला पहिल्या दिवसापासून म्हणजे 7th सेमेस्टरचा जो फायनल इयर असतं, Day 1 पासून आमच्याकडे प्लेसमेंट सुरू होतं. त्यामुळे बरेच विद्यार्थी हे प्लेसमेंटला हे करतात. आणि काही विद्यार्थी जे आहेत ते हायर एज्युकेशन म्हणजे BTech नंतर त्यांना MTechला जायचं आहे, MBAला जायचं आहे किंवा बाहेरच्या देशामध्ये MS करायला जायचं आहे, तर त्याच्यासाठी जे लागणारं स्पर्धा परीक्षा आहेत, म्हणजे MTechला जायचं असेल तर त्यांनी गेट अपीयर व्हायला पाहिजे. त्याचबरोबर याला MSला जायचं असेल तर त्यांनी GRE TOEFLची प्रिपरेशन करायला पाहिजे, किंवा जर MBAला चांगल्या ठिकाणी IIMमध्ये जायचं असेल तर त्याला CAT परीक्षा द्यावी लागते. पण या गोष्टीसुद्धा त्यांनी सेकंड इयरच्या याच्यापासूनच चालू केलेल्या, पॅरलली चालू केलेल्या कधीही चांगल्या. कारण कसं आहे की जर तुम्ही गेटचा सिलेबस बघितला तर 50% सब्जेक्ट जे आहे ते सेकंड इयरला आहेत, 50% सब्जेक्ट जे आहेत ते थर्ड इयरला आहेत. जर तुम्ही प्रिपरेशन त्याच वेळेस केली तर तुम्हाला आहेत त्या सब्जेक्टमध्ये एक्झाममध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि साईड बाय साईड तुम्ही गेटची पण परीक्षेची तयारी करू शकता आणि फायनल इयरला आल्यानंतर रिव्हिजन करून तुम्ही गेटची परीक्षा देऊ शकता. तर असं हे जे म्हणजे महाविद्यालयीन जीवन त्यांनी चांगलं एन्जॉय करायला
करावं, त्याचबरोबर करिअर बाबतीत सुद्धा त्यांनी सिरियस असलं पाहिजे. तर त्यामुळे त्यांचं पुढचं जे भवितव्य आहे ते नक्कीच चांगलं होईल असं प्लॅनिंग जर केलं तर त्यांनी. खूप छान माहिती देत आहात सर, उपयुक्त माहिती देत आहात. खरंच 4 वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं काय काय करायला हवं, अकॅडमिकच्या व्यतिरिक्त आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करायला हवी, अगदी थोडक्यामध्ये आपण सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊयात की बऱ्याचदा अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतं की इतके छान छान महाविद्यालय आहेत आपल्याकडे, महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, कुठल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा, आपलं जे पर्सेंटाईल असतं त्यानुसार आपल्याला महाविद्यालय निवडणं, ब्रँच निवडणं आवश्यक असतं. तर पालकांच्या मनात आणि पाल्यांच्या मनामध्ये जे प्रश्न असतात की शासकीय महाविद्यालय, अनुदानित महाविद्यालय किंवा खाजगी महाविद्यालय, IIT महाविद्यालय, तर यामधला नेमका फरक आपण कसा विशद कराल की जेणेकरून योग्य त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या आवडीनुसार प्रवेश घेता येईल? नक्कीच याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर CET थ्रू या विद्यार्थ्यांना प्युअर गव्हर्नमेंट या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. दुसरं आहे ते गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड पण ॲटॉनॉमस आहेत, अशा महाविद्यालयामध्ये त्यांना ॲडमिशन मिळतं. आणि तिसरं जे आहे ते खाजगी महाविद्यालय आहेत. आता आपण जर प्युअर गव्हर्नमेंट जर बघितलं तर साधारणतः गव्हर्नमेंटचे कॉलेजेस जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये 17 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. त्यातले सगळेच ॲटॉनॉमस नाही आहेत. ओके, काही मोजकेच ॲटॉनॉमस आहेत. पण जे प्युअर गव्हर्नमेंट आहे त्याचा एक कंपोनंट जो आहे तो पर्टिक्युलरली या महाविद्यालयामध्ये फीज जी असते ती खूप कमी असते. ओके, गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये. आणि याचं जे व्यवस्थापन असतं हे सरकारी पूर्ण व्यवस्थापन असतं. दुसरा जो भाग आहे, तुम्ही म्हटलं की तुम्हाला की गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड पण ते ॲटॉनॉमस आहेत. तर हे ॲटॉनॉमस कॉलेज जे आहेत ते ॲटॉनॉमस कॉलेजची फीज ह्या गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा जास्त आहे. म्हणजे आज जर तुम्ही विचार केला तर गव्हर्नमेंट कॉलेजची फी साधारणतः 24,000च्या आसपास आहे. आणि ॲटॉनॉमस कॉलेज गव्हर्नमेंट असून सुद्धा ॲटॉनॉमस किंवा गव्हर्नमेंट एडेड आणि ॲटॉनॉमस आहे, या कॉलेजची फी साधारणतः 84,000 ते 85,000च्या आसपास आहे. म्हणजे 24,000 एका बाजूला आणि 85,000 एका बाजूला. ओके, तर या गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड पण ॲटॉनॉमस यांचं जर व्यवस्थापन असतं तर ते व्यवस्थापन हे गव्हर्नमेंटकडे न राहता त्याची एक वेगळी बॉडी असते, त्याला बोर्ड ऑफ गव्हर्नन्स म्हणतात. तर ती बोर्ड ऑफ गव्हर्नन्स ही ती व्यवस्थापन बघत असते. तिसरा जो प्रकार आहे तो खाजगी. तर खाजगी महाविद्यालय जे आहेत त्याच्यामध्ये आधुनिक सुविधा असू शकतात पण त्याची फीज खूप हाय असते. ओके, आता दुसरा याच्यामध्ये अजून एक फरक आहे. ते जे ॲटॉनॉमस कॉलेज आहेत तर त्यांचा सिलेबस डिझाईनपासून एक्झामिनेशन सिस्टीम किंवा इव्हॅल्युएशन सिस्टीम, रिझल्ट डिक्लेरेशन हे सगळं इन्स्टिट्यूट लेवलवरती होतं. पण जे ॲटॉनॉमस नाही आहेत ते कोणत्या तरी युनिव्हर्सिटीला ॲफिलेटेड आहेत. सध्या आपल्याकडे बरेच कॉलेजेस जे आहेत ते DBATUला ॲफिलेटेड आहेत. तर त्यामुळे त्यांची परीक्षा घेणं किंवा हे रिझल्ट डिक्लेअर करणं हे युनिव्हर्सिटीकडे असतं. ह्या ॲटॉनॉमस कॉलेजमध्ये हे अकॅडमिक कॅलेंडर स्ट्रिक्टली फॉलो होतं. त्यामुळे या विद्यार्थ्यांची ज्या दिवशी परीक्षा आहे त्याच दिवशी परीक्षा होते. दुसरी गोष्ट, परीक्षा झाल्यानंतर 6 दिवसामध्येच त्यांना रिझल्ट मिळतो आणि समरमध्ये त्यांना 2 महिने पूर्ण व्हॅकेशन मिळते. त्याच्यामुळे ते विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात, इंटर्नशिप करू शकतात. तर हे बऱ्यापैकी प्लॅन्ड पद्धतीनं असतं. तर विद्यार्थी आणि पालकांना या 3 गोष्टीचा विचार करावा लागेल. जर तुम्हाला फीज खूप कमी आहे आणि तुम्ही हाय मेरिट वाले विद्यार्थी आहात तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला जायला काय हरकत नाही आहे. पण तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल तर गव्हर्नमेंट एडेड आणि गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि नंतर ते नाही मिळालं तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण बऱ्यापैकी तुम्हाला संधी आहेतच. पण फीज तिथं जास्त असते. प्रत्येक कॉलेजची फीज ही फीज अथॉरिटी कमिटीने डिसाईड केलेली असते. हा महत्वाचा फरक आहे. बरं. या मुलाखतीचे 2 भाग आम्ही प्रसारित करत आहोत. आजच्या भागामध्ये एवढंच. जाणून घेऊयात या मुलाखतीचा भाग दुसरा उद्याच्या कार्यक्रमात. आपण ही वेळात वेळ काढून आज आमच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद मला आमंत्रित केल्याबद्दल.